गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्याबरोबर आहेत। योगेश कदमजी, आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांबरोबर कार्यक्रमात होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा केली आहे। त्याच्यावरती खरं तर विरोधक जे आहेत ते सडकून टीका करतात, कोणाला तरी खुश करण्याकरता अशा पद्धतीची घोषणा त्यांच्याकडनं केली जाते असं म्हटलं। नाही, मी पाहिलं नाही नक्की काय घडले ते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये उठाव करून हिंदुत्ववादी सरकार पुन्हा आणलं, महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा त्यांनी टिकवली, वाढवली, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं देखील अतिशय चुकीचं ठरेल आणि ते राजकारण केल्यासारखं होईल। आणि म्हणून नक्की साहेबांचं वरती काय टीका केली ते मी पाहिलेलं नाही, परंतु शिंदे साहेबांवरती शंका घेणं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय चुकीचं ठरेल। सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात आता पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात कोर्टाने आदेश दिलेले आहेत। या संदर्भात काय माहिती आहे तुमच्याकडे आणि गुन्हे दाखल होणार का गृहराज्यमंत्री आहात तुम्ही? नाही, जे काही माननीय कोर्टाचे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन केलं जाईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। गृहराज्यमंत्री योगेश कदम होते, ते म्हणतात आहेत की एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली आहे हे माहीत नाही, परंतु एकनाथ शिंदेंवरती जर विरोधक या घोषणेच्या नंतर टीका करत असतील तर सूर्यावरती थुंकणं आहे असं मत जे आहे ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।